हाय नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही सगळेजण? बरे आहेत का? तर सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी जी एक व्हिडिओ मी टाकलाय ना, तर तो व्हिडिओ कालचा आहे. माणसं पण का नाही आडवं लावायला काय कमीच करत नाही. ते एका एका दिवसात एका एका लुगड्यावर एका एका टायमाला माणूस का नाही किती पण व्हिडिओ बनवून ठेवू शकतो, हे का नाही? टाइम असतो नसतो. त्यामुळं कापडावर माणसानं जायचं नसतंय. कोणी आंघोळ करू पारूस असू कुणाला काही घेणं देणं नसतंय. तुमचं काम आहे फक्त तुम्हाला ह्याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरात काय चाललंय, कोणी आंघोळ केली का, कोण पारूस बसलंय, ह्याच्या चौकशा पडलेल्या असते त्या. पण तुम्हाला सांग का, कुणाच्याही घरामध्ये कुणीही उपाशी राहत नाही. आणि स्वतःची काळजी, स्वच्छ राहायचं का कसं राहायचं ही ज्याची त्याला कळत असतंय. आता आम्ही सोशल मीडियावर हाय म्हणजे काय आम्हाला हेच नाही बेतावा. राहत असेल एखाद्या दिवशी मी पारुशी, त्या टायमाला काय प्रॉब्लेम असन, एखाद्या दिवशी पाणी नसन, एखाद्या टायमाला कटाळा आलेला असल, राहत असेल पारुशी, आहे का नाही? आणि मला कसं रोजचा दिवस सगळा सारखाच असतो या. तर बघा मी आज नवीन साडी घातलेली आहे. ह्या साडीचा रंग कसा आहे तेवढं कमेंटमध्ये सांगा. जळक्या माणसांना सांगा, जे माझ्यावर प्रेम करतात ना त्यांना फक्त एक लाईक करा. तर तुम्हाला सांगायचं की मी आता लागली जेवण करायला. तर कालचा जेवणाचा स्पेशल मेनू वेगळा होता, पण आज जरा वेगळाच आहे. आणि कुणाला आवडतं तेवढं का नाही मला कमेंटमध्ये सांगितल्याशिवाय कुणी जायचं नाही. आणि व्हिडिओ पूर्ण कंप्लीट करत जावा, है का नाही? आता आपली राधाताई खुश राहायला लागली, जरा सगळ्यांपासून वेगळं झाली या, है का नाही? तर या जेवण करायला बघा आज जेवायला काय आहे. पापड, कांद्याची पात, हरभऱ्याची डाळ टाकून कांद्याची पात बनवली बरं का. हरभऱ्याची डाळ, अजून काय म्हणते त्याला, हिरवी मिरची आणि लसूण आणि मीठ एवढंच टाकलं या. आणि हिरवी मिरची कांद्याच्या पातीत आहे. आणि इकडं का नाही भरून केलेलं वांग आणि गावठी मसाला जर टाकला का नाही तुम्हाला सांगते एक नंबर वांग्याची भाजी लागते. ह्याच्यामध्ये आम्ही काय खोबरं फिबरं तसलं काय टाकत बसत नाही. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, लसूण, कोथिंबीर आणि जिरी आणि वांग. आणि ही वांग कसं आहे माहिती आहे का, दारात उगवलेली वांगी ती. ही काय औषधावरली दुकानातनं आणलेली, ती बाजारातनं आणलेली वांगी नाही ती. ही मेघाताईच्या इथं का नाही त्यांना झाडं लावलेलं तर त्यांना दिलेली आहे ती मला ही वांगी. तर ह्या वांग्याची भाजी. आणि इथं का नाही बासमती तांदळाचं भात आहे. बासमती तांदूळ त्याचा भात आहे. काय काय लोकांची तर अवकात पण नाही, आहे का नाही? नसती अवकात, पण लोकांवर टीका करायची आणि लोकांचा तमाशा बघायचा का नाही त्या माणसांना लय जमत असतं या. आणि बाजरीच्या भाकरी त्यात थोडीशी मिठाची चुमूट टाकली या आणि बनवली. आता खाता खाता मला काय कुणाचं नाव घ्यायचं नव्हतं, पण काय एखाद्याच्या अवकात नसती या की त्यांचं मी नाव घ्यावं. कारण मी ऑल महाराष्ट्राच्या बाहेर पण मला वाटतं ऑल इंडियामध्ये भरपूर अशी फेमस झालेलं आहे टिकटॉकच्या टायमाला, यूट्यूबच्या बी टायमाला आणि इंस्टाच्या बी टायमाला. पण कवचित लोक का नाही मला महाराष्ट्रातलीच का नाही जास्त बघते. ती कवचित आता इकडले तिकडले आहे ते वाईट बोलणारे असते तीच बरं का. फेका आयडिया काढू त्यांना काय दुसरा धंदा नसतो या. आणि ती लांबची पण नसते, ती आपल्या जवळचीच असतात. फेक आयडिया काढायच्या आणि काहीतरी, कारण त्यांची अवकात नसते ना माझ्या समोर येऊन बोलायला, बरोबर आहे का नाही? ज्याची हिंमत नसते ना आपल्या समोर बोलायची तर तो असाच माग काहीतरी काड्या करत असतात, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही तेवढं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि ज्याच्या मनामध्ये जलन होती का नाही ते माणूस वाईट बोलल्याशिवाय राहत नाही. आपल्या तोंडावर किती पण गोडा असू द्या, पण माग त्यो आपल्याबद्दल वाईटच बोलणार. त्यामुळं का नाही मागणं जी लोकांचा ते ह्याच्यावानी झालं त्या जनावरावाने
माणूस उठून गेलं की मागं वचा वचा खायचा आहे का नाही? तसं नाही केलं पाहिजे. आपण माणूस आहे. माणूस हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे. त्या माणसाला कळलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे. अरे आम्ही आडाने आहे, पण आम्ही का नाही सुशिक्षित असल्यासारखं वागतोय राहतोय. आता आमचं बोलणं आहे गावठी गावरान, ती काय आम्ही बदलू शकत नाही. पण तुम्हाला सांगते, यूट्यूबवर आहे, यूट्यूबर आहे म्हणजे सोशल मीडियावर आहे. लोक म्हणतात तुम्ही कामधंदा करा आणि फुकटचा पैसा येतो. या फुकटचा पैसा फुकटचं काहीच येत नाही. प्रत्येक गोष्टीला काय ना काय कष्ट असतं. फुकट कधीच कुणाला भेटत नाही. एखाद्याची आई बाप जर का नाही मुलगा बघून देत असली तर का नाही, लगीन करायचं असल्यावर मुलगा बघून देत असल्यावर काय त्यांची प्रॉपर्टी किंवा त्यांना आयतं भेटतं म्हणून देत नसते. मुलगा किती कमवतो काय हे बघून देते ती. आणि घरात बसणाऱ्या बाईला सगळं भेटतंय त्याचा अर्थ असा नसतो. एखादी जर बाई घरी बसत असली पण तिला काय फुकट येतं का? सगळं नाही, कारण तिच्या नवऱ्याला दुनियाचं कष्ट करावं लागतंय. सकाळी 7-8 वाजल्यापासून जर ती आवरत असतो बिचारा तर संध्याकाळी याला 7-8 सुद्धा वाजत असतं. त्यामुळं बायको जरी खात फुकट असली ना तर तिच्या नवऱ्याला कष्टच करावं लागतं, तेव्हा 2 पैसे घरात येतात. कोणतीही गोष्ट फुकटमध्ये भेटत नाही. हे फुकटात कमवता फुकटात कमवता फुकटात कमवता ही तुमच्या मनातला अगोदर विचार बाहेर काढून टाका. ज्याच्या त्याच्या युक्तीनं ज्याच्या त्याच्या डोक्यानं माणूस जसा पैसा कमवता येतो तसं का नाही. ह्या महाराष्ट्रातल्या लेडीज असेल युट्यूबर असेल कुणी पण असेल जसं कमवता येईल तसं कमवतात. पण फालतू कामं तर करत नाहीत. UP बिहारवाल्यांसारखं करतात का? नाही. पण त्यांना लाखोनं व्हायरल करतात ते लोक. लाखोनं करतात का नाही सांगा? आणि आम्ही महाराष्ट्रात राहतोय. आम्ही अंगभर कापडा असते ते आमची ही असते ती, तरी लोक आम्हाला नावं ठेवते ती. आता तुम्हाला वाटत असेल की राधीनं 8 मिनिटापर्यंत काय एवढी बडबड केली असेल, कारण सकाळी खाल्ली होती मी दूध आणि अर्धी भाकर. आता एवढं सगळं बघून मला तोंडाला पाणी सुटलंय. हे सगळं बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. पण म्हणलं थोडी बडबड केली ना 8 मिनिटं मग एवढं पोटात जाईन म्हणलं. जिरवायला नका वय पहिलं खाल्लेलं त्यामुळे एवढी बडबड केली. पण मी बोलते ना ते सगळं खरं असतं बरं का. एखाद्या दिवशी असतं आपला असं टाइमपास, पण एक दिवस का नाही मी मनातली गोष्ट बाहेर काढत असते. तर ह्या व्हिडिओमध्ये जर मी काय बोलले असेल ना तर ते खरं आहे का खोटं तेवढं कमेंटमध्ये सांगायचं. आणि ज्यांना माझ्या व्हिडिओ आवडतात त्यांना लाईक केल्याशिवाय जायचं नाही. आणि ज्यांना आवडत नाही, ज्यांना माझ्यावर टीका करायची असेल तसंच भुका. आपल्याला फरक पडता नाही. मी हाय बिनलाज आहे का नाही.